इथं उपस्थित असलेल्या शिक्षकांच्यासाठी आणि पालक असतील त्यांच्यासाठी गेल्या 15 दिवसापूर्वी इंग्लंडच्या पंतप्रधानांनी त्यांच्या संसदेत एक भाषण केले आणि त्या भाषणामध्ये एक सिरियल सगळ्यांना बघायला सांगितलेली आहे. त्या सिरियलचं नाव आहे ॲडोलसन्स, म्हणजे पौगंड अवस्था, की ज्या वयात ही मुलं आहेत त्यांच्यासाठी. ती सिरियल 3 तासाची आहे आणि त्या सिरियलचा सुरुवात आहे की एका 13-14 वर्षाच्या मुलानं आपल्या वर्गातल्या मुलीचा भोसकून खून केला. मग तो का केला याच्यावरती आहे आणि समारोप त्या सिरियलचा असा आहे की या लेकरांशी सातत्यानं यांच्या हातातून स्मॉल स्क्रीन जर जायचा असेल किंवा कमी व्हायचं असेल तर त्याच्याबद्दल त्यांच्याशी सातत्यानं संवाद साधला पाहिजे. शाळेत संवाद साधला पाहिजे, घरात दारात संवाद साधला पाहिजे, असं त्या सिरियलचा समारोप आहे. ही मुलं आत्ता ज्या वयात आहेत, मी स्वतः बघतो आहे, अनेक पालकांचे माझ्याशी फोन येतात. आपल्या उमाताई माने म्हणून काउन्सिलर जे आहेत, अनेक पालकांचे प्रश्न आहेत की त्या प्रश्नासंदर्भात ते काम करतात आणि आपणही बालसंस्कार शिबिराच्या समारोपाला त्यांना बोलवतो. प्रॉब्लेम असा झाला की आम्ही ज्या वयात होतो, आम्ही एकत्र कुटुंब पद्धतीत होतो. मला 5 बहिणी, आम्ही 4 भाऊ, आम्ही 9 जण. चुलत्यांची आम्ही 70 माणसाचं कुटुंब होतो. बदल होत गेला आणि बदलाच्या वाऱ्यात आत्ताची जी मुलं आहेत त्या मुलांच्या विषयी एक पुस्तक मी आपल्याशी शेअर करतो. होमो डेअर्स नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये येणारी पिढी कशी असणार आहे आणि याला कसं हाताळायला पाहिजे याच्याविषयी तो लेखक बोलतो आहे. तो म्हणतो की इथून पुढची पिढी ही शरीराने कमकुवत असणार आहे आणि बुद्धीनं प्रचंड वेगवान असणार आहे. मग या मुलांना काय काय द्यायला पाहिजे याच्याबद्दल त्यानं खूप छान लिहिलेलं आहे. आणि आता माझ्याबरोबर राजे घाटगे बोलत होते रूममध्ये की पोरांच्यातली संवेदनशीलता संपत चाललेली आहे. ही गोष्ट खरी आहे, कारण 2015 साली अमेरिकेतल्या एका शाळेमध्ये 8वीतल्या मुलांना आपल्या वडिलांची मशीन गन घेऊन आपल्याच वर्गातल्या 30 मुलांचा खून केला. त्यावेळेला या संवेदनशीलतेवर खूप मोठा विचार तिथे झाला आणि त्याच्यातून आता जगभरामध्ये सगळ्यात जास्त या मुलांच्यासाठी जर पुस्तकं कोणती येत असतील विचारवंतांची तर ती इमोशनल इंटेलिजन्स आणि इमोशनल कोशंटवर येत आहेत. आणि आपल्याला जर ही बाळं हाताळायची असतील, आता या वयातली बाळं हाताळायची असतील तर या पुस्तकांचा आणि याच्यावर वेगळ्या बैठका घेऊन त्यांच्यावर काम करावं लागेल. कारण आता जर आजूबाजूला परिस्थिती बघितली, मला खूप छान वाटलं की मुलं 3 दिवस इथं आले, किमान 3 दिवसातले यांचे मोबाईल तरी वापरणं थोडंसं तरी बंद होईल, स्क्रीनवरचं बंद होईल. मग ह्या 3 दिवसामध्ये त्यांनी काय केलं पाहिजे?